टाटा यांचं आधी पहिली एक गोष्ट म्हणजे ते अतिशय मितभाषी आहेत. त्यानंतर रागावले तरी सुद्धा ते मोठ्याने बोलत नाहीत. डोंबिवलीची चेष्टा केली जाते की सांस्कृतिक नगरी मात्र सोयी सुविधा मात्र काही नाहीत वगैरे आला. तर ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. हे ज्ञान ही काही मक्तेदारी नसते, ही काही इंजिनियरचीच मक्तेदारी आहे असं काही नाही ह्या ह्याच्यावरती. की त्याला एक तुमच्याकडे चांगलं लॉजिक आणि चिकाटी जर असेल याला तर तुम्ही कुठलंही ज्ञान त्या ठिकाणी मिळून ते आत्मसात करून त्याचा वापर कशा प्रकारे करायचा हे तुम्ही करू शकता. याला नमस्कार. वेद भेटच्या पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं मी सौरभ मनापासून स्वागत करतो. वेद भेटच्या माध्यमातून आपण डोंबिवली, ठाणे, कल्याण ह्या परिसरातल्या अनेक वेगवेगळ्या व्यक्तींना भेटतोय, त्यांच्याशी गप्पा मारतोय, त्यांच्याकडून अनेक गोष्टी जाणून घेतोय. आणि आज डोंबिवलीमधील एक अत्यंत प्रसिद्ध व्यक्तिमत्व ह्या माध्यमातून आपल्या भेटीला येणार. डोंबिवलीमधलं कॉर्पोरेट क्षेत्रातलं अतिशय उच्च पदस्थ नाव आणि खऱ्या अर्थाने हायेस्ट पेड कॉर्पोरेट ऑफिसर अशी ज्यांची ओळख होती ते माधव जोशी सर आज आपल्याकडे आलेले आहेत. बायर असेल, युजेस टेलिकॉम असतील आणि मग टाटा टेली सर्व्हिसेस या संपूर्ण समूहाचे लीगल हेड आणि आता पूर्णवेळ सल्लागार म्हणून माधव जोशी सर कार्यरत आहेत. सर, तुमचं ह्या वेद भेटमध्ये मनापासून स्वागत. आणि टाटा समूहाचा विषय निघालाय तर टाटा समूहापासूनच मला सुरुवात करायची की गेली अनेक वर्ष तुम्ही टाटा ह्या समूहाशी तुमचं नाव जोडलं गेलेलं आहे आणि रतन टाटा अर्थातच सगळ्या भारतीयांसाठी एक आदराचं स्थान येते. ते नाव घेतल्यानंतर, त्यांची प्रसन्न मूर्ती बघितल्यानंतर प्रत्येकच भारतीयाला छान वाटतं आणि टाटा समूहाविषयी प्रत्येकाला आदर आहे. तर रतन टाटा यांच्यासोबत किंवा त्या टाटा समूहातले इतर अनेक जण असतील, एन चंद्रशेखर असतील किंवा सायरस मिस्त्री असतील, असे अनेक जण आहेत ज्यांच्यासोबत तुम्ही खूप जवळून काम केलं. मग अशा वेळी त्यांच्याबद्दलच्या काही हृदय आठवणी आणि त्यानेच आपण आपल्या गप्पांना सुरुवात करूया. चालेल. सर्वप्रथम आधी म्हणजे सौरभ, मला वाटतं आपण पहिल्यांदाच एकमेकांच्या म्हणजे आमने सामने म्हणत नाही मी, पण पहिलीच मला वाटतं मुलाखत आहे याला. आणि वेदचं जे हा उपक्रम आहे खरोखर अतिशय छान तुम्ही सर्व लोकांची निवड केली. मी त्याच्यात कसा फिट होतोय म्हणजे हे आता म्हणजे तुम्हीच ठरवलं याच्यावरती, त्यामुळे आय डोंट चॅलेंज युअर डिसिजन अँड चॉईस. आता टाटा समूहाबद्दल जर बोलायचं असेल तर एक रतन टाटा हे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या आधी JRD टाटा सुद्धा असेच होते की भारतीय जनतेला ते रतन टाटा किंवा JRD म्हणजे देव होते. आणि त्यांच्या म्हणजे त्यांनी कारण त्यांची जी त्या कीर्ती आहे ती त्यांच्या वागण्यामधून, त्यांचं जे काय समूहाची जी तत्व आहेत, आणि ती नुसती तत्व नाही, कारण आपल्याकडे तत्व किंवा म्हणजे भाषणबाजी बरीच होते, पण तत्व आणि कृती याची जर एक सुंदर सांगड पाहिजे असेल तर ती टाटा समूहामध्ये पाहायला मिळते. टाटा समूहामध्ये कोड ऑफ कंडक्ट आहे आणि ह्या कोड ऑफ कंडक्ट प्रमाणे सर्व ज्या काही 200 कंपन्या आहेत, ह्या 200 कंपन्या टाटा समूहामधील त्या तशा वागणं त्यांना बंधनकारक आहे, नाहीतर त्यांना टाटा समूहामध्ये स्थान नाही. आता रतन टाटा आणि ह्यांचा माझा आधी पहिला टाटा समूहाशी संबंध आला तर 2002 पासून आला. त्याच्या आधी मी युजेस म्हणून एका अमेरिकन कंपनीमध्ये 4 वर्ष होतो आणि ही जी कंपनी आहे ही कंपनी टाटाने 2002 मध्ये विकत घेतली. ती पहिली युजेस टेलिकॉम होती, ती आता टाटा टेली सर्व्हिसेस महाराष्ट्र झाले, ज्याचे शेअर्स याच्या बॉम्बे आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजवरती लिस्टेड आहे त्याला ही कंपनी. तर ती कंपनी टाटाने घेतल्यानंतर जनरली एक पद्धत काय असते की ज्या कंपनीमधून तुम्ही जी कंपनी विकत घेता त्या कंपनीतल्या बऱ्याचशा लोकांना आधी घरी पाठवलं जातं, जे सिनियर लोक आहे त्याच्यावरती. माझ्या बाबतीत मात्र माझं उलटं झालं की मी त्यावेळेला मला इतर काही ठिकाणच्या ऑफर्स होत्या, त्यामुळे मी सोडण्याचा, ती युजेस सोडून दुसऱ्या ठिकाणी जायचा म्हणजे टाटाला न जायचा मी विचार करत होतो. त्यावेळेला टाटा समूहाने युजेसला अट घातली. त्याने एक 3-4 नावं आमच्याकडली दिली होती की हे लोक आम्हाला कमीत कमी 1 वर्ष तरी टेक ओव्हर झाल्यानंतर पाहिजे. त्याच्यामध्ये एक नाव माझं होतं. आणि तर त्यामुळे अशा वेळेला चांगलं वाटतं की कुणाला तर तुम्ही हवेसे वाटतं आणि ते सुद्धा म्हणजे एखाद्याने कंपनी टेक ओव्हर केली आणि त्यांनी सांगितलं की हा मनुष्य आम्हाला पाहिजे. आणि नुसतं तेवढंच ते थांबले नाहीत ते, तर त्यांची टाटा टेली सर्व्हिसेस म्हणून
ही टाटा टेली महाराष्ट्र किंवा UGS ही महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे, पण बाकी त्यांची ऑल ओव्हर इंडिया टाटा टेली सर्व्हिसेस ही कंपनी होती. त्या कंपनीचं सुद्धा लीगल आणि रेग्युलेटरी हेड पद सुद्धा त्यांनी मला दिलं. म्हणजे त्यांनी मी त्यांच्याकडे मांडलिक म्हणून गेलो त्याच्यावरती आणि त्यांनी मला त्या ठिकाणी आणखीन जास्त जबाबदारी दिली. आणि म्हणजे खरोखर ह्याच्यात एक गुणग्राहकता, म्हणजे स्वतःच जर कौतुक करायचं झालं तर त्याला गुणग्राहकता म्हणता येईल. आणि तेव्हापासून जी आमच्या वाटचाल सुरू झाली, 2002च्या डिसेंबरपासून ही वाटचाल सुरू झाली, ती मी 2013च्या फेब्रुवारीमध्ये मी निवृत्त झालो 60व्या वर्षी. पण अजूनही म्हणजे टाटा ग्रुप मला सोडायला तयार नाही आणि अजूनही मी त्यांचा पूर्ण वेळ सल्लागार आहे. दुसरं तुझं म्हणजे रतन टाटा किंवा सायरस मिस्त्री यांच्याबरोबर काम करण्यातल्या म्हणजे काही आठवणी वगैरे, तर माझी कॉर्पोरेट दिंडी म्हणून पुस्तक आहे, तर त्याच्यामध्ये आणि दुसरं टाटा एक विश्वास, ह्या 2 पुस्तकांमध्ये मी बऱ्याच आठवणी ह्या दिलेल्या आहेत. खरं पाहायला गेलं तर रतन टाटा हे आमच्या कंपनीचे चेअरमन होते, मी कंपनी सेक्रेटरी आणि लीगल हेड होतो, त्यामुळे माझा 3 महिन्यातनं एखादा त्यांच्याशी 2 तास 3 तास संबंध बाकीच्या कंपनी सेक्रेटरींसारखा आला असता याला. तर पण झालं काय की म्हणजे काही काही आपत्ती असतात, त्या इष्टापत्ती कशा होतात की हे जे 2G आणि नीरा राडिया वगैरे जो एक मोठा वादंग 2011ला वगैरे झाला, 2 वर्ष जवळजवळ चालला होता, तर त्यावेळेला टाटा समूहावरती अनेक आरोप झाले. बरोबर. आणि त्यावेळेला मी म्हटलं रेग्युलेटरी हेड, हे रेग्युलेटरी हेड प्रेसिडेंट रेग्युलेटरी मी होतो, त्यामुळे ही जबाबदारी माझी होती की ह्या ग्रुपला त्याच्यामधून कुठल्याही प्रकारे काही इजा पोचणार नाही किंवा ग्रुपची बदनामी होणार नाही हे पाहणं हे माझं कर्तव्य होतं. तर त्यामुळे त्यावेळेला बरेच आरोप रतन टाटा यांच्यावर पण झाले, कारण हे असूयेपोटी झाले की इतर बऱ्याच कंपन्यांच्या मॅनेजिंग डायरेक्टर्सना किंवा प्रमोटर्सना त्यावेळेला अटक झाली होती. आणि त्यावेळेला टेलिकॉम मिनिस्टर राजा म्हणून होते, त्यांनाही अटक झाली होती. त्यानंतर आपल्या करुणानिधींची मुलगी कनिमोझी, जी राजांची मैत्रीण होती, तिलाही अटक झाली होती. ती खासदार होती, आता सध्याही खासदार आहे ती, आणि तर तिलाही अटक झाली होती. त्यामुळे मोठं एक हाय प्रोफाईल किंवा म्हणजे अशा प्रकारचं हे प्रकरण झालं होतं. आणि त्याच वेळेला अण्णा हजारे यांचं आंदोलन, जन आंदोलन सुरू होतं, तर त्यांनी म्हणजे हे लावून धरलं होतं प्रकरण. आणि त्यावेळेला ते जंतर मंतरवरती उपोषणाला बसायचे. त्याच वेळेला अरविंद केजरीवाल, किरण बेदी वगैरे हे सगळी कंपनी हळूहळू त्या अण्णांना सोडून गेले त्या ह्याच्यावरती. पण ह्या ह्याच्यामुळे हे जे प्रकरण झालं, तर त्यामुळे रतन टाटा आणि मी फार जवळ आलो. कारण रतन टाटांचा हा एक तेवढ्या ह्याच्यामध्ये विश्वास बसला होता की हा मनुष्य आहे, हा पूर्णपणे प्रोफेशनल आहे. आणि आमच्या काही काही त्यावेळेला 1-2दा अशा गोष्टी झाल्या होत्या की एखाद्या ग्रुपचा, संपूर्ण ग्रुपचा चेअरमन आहे, त्याच्या विरुद्ध कोणी बोलायची हिंमत करत नाही किंवा ॲज अ डिसेन्सी किंवा काही म्हणा ह्याच्यावरती भीतीपोटी जॉब जाईल वगैरे अशा ह्याच्यापुढे लोक बोलत नाहीत. त्यामुळे ते जे म्हणतात ते ब्रह्मवाक्य वगैरे असं सर्वच ठिकाणी हे होतं की जो कोणी टॉप मनुष्य आहे त्याच्या विरुद्ध बोलणारे माणसं फार विरळा पाहायला मिळतात त्याला त्याच्यावरती. तर काही काही 1-2 वेळेला त्यांचं जे काय म्हणणं होतं, तर मी त्यांना नम्रपणे सांगितलं की ते मिस्टर टाटा की तुम्ही हे जे म्हणताय हे मला पटत नाही, आणि आपण जर आणखीन 1 महिनाभर थांबलो तर मला का पटत नाही हे लक्षात येईल याला. तर त्यांना सुरुवातीला त्यांनाही रतन टाटांनाही सवय नव्हती असं काहीतरी ऐकून घ्यायची वगैरे. तर सुरुवातीला ते म्हणजे रागवायचे वगैरे किंवा ह्याच्यावरती म्हणजे जर एक सकाळी हा इन्सिडेंट झालेला असेल तर संध्याकाळपर्यंत म्हणजे त्यांचा सेक्रेटरी सांगायचा बॉस इज व्हेरी अँग्री वगैरे किंवा ह्याच्यावरती. आणि मग नंतर त्या दिवशी संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी मला निरोप यायचा, त्यांच्या स्वतः नाही बोलायचे ते, त्यांच्या सेक्रेटरीचा निरोप यायचा. बरेच वेळेला त्यांची एक दुसरी खासियत होती, ते सेक्रेटरीच्या बाजूला उभे राहायचे आणि मोठ्या आवाजात बोलायचे की पलीकडे मला ऐकायला टेल माधव टू डू लाईक दिस वगैरे. म्हणजे त्याच्यावरती तर त्यावेळेला असं त्यांनी स्वतः म्हणजे हे केलं, अशा प्रकारे त्यांनी सांगितलं की येस, व्हॉट यू सेड यस्टरडे, व्हॉट यू ॲडवाइस यस्टरडे वॉज करेक्ट. आणि तर त्यामुळे आपण ते काही घाईगर्दीने तो निर्णय घेतला नाही, तर त्यामुळे ते एक आपल्याला आपण त्याच्यामधून वाचलो नाही तर आपल्यावरती टीका झालीच ती. कारण एक साधं जर उदाहरण द्यायचं झालं
तर त्यावेळेला टाटा समूहावरती अनेक आरोप झाले होते, 10-12 आरोप झाले होते की टाटा समूहाने असं केलं तसं केलं वगैरे. आणि हे सर्व खोटं होतं. जनतेचा टाटा ग्रुपवरती एवढा विश्वास होता की त्याच्यामधलं कुठलंही खरं आहे असं वाटणार नाही. पण आमच्याकडल्या काही टाटा सन्स ही जी अत्युच्च कंपनी आहे त्याच्यामधल्या काही संचालकांचं म्हणणं होतं की आपण संपूर्ण पानभर भारतातल्या सगळ्या वृत्तपत्रांमध्ये जाहिराती द्यायच्या आणि त्याच्यामध्ये आमच्यावर काय आरोप आहे आणि त्याची सत्यस्थिती काय आहे अशी आपण जाहिरात करायची. वर पाहता हे चांगलं होतं, बरोबर, पण ते त्याच्यावरती त्याचा ड्राफ्ट तयार झाला आणि तो ड्राफ्ट माझ्याकडे आला की म्हणजे हे सर्व लिहिलेलं आहे, बरोबर आहे की नाही, ह्यातल्या डेट्स आणि लिहिलेलं आहे बरोबर आहे की नाही, एवढ्या लिमिटेड पर्पजसाठी माझ्याकडे आला. म्हणजे तो टाटा सन्सचा डिसिजन ऑलरेडी झाला होता की अशा जाहिराती द्यायच्या सर्व ठिकाणी. तर माझ्याकडे आल्यानंतर मी त्याला संध्याकाळपर्यंत पाहिजे होता, मी त्या दिवशी दिलाच नाही ह्याच्यावरती. म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी मला पहिलं त्यांच्या रतन टाटांच्या PA फोन आला की बॉस इज व्हेरी ॲग्री, वाय यू आर नॉट गिवन इट. मी म्हटलं आय एम अगेन्स्ट दॅट ॲडव्हर्टाइजमेंट. सो ही सेड नो ही इज नॉट आस्किंग यू वेदर यू आर फॉर ऑर अगेन्स्ट. ते त्यांना म्हटलं मला आय वॉन्ट टू मीट हिम फॉर 10 minutes. म्हणून मी त्यांच्याकडे भेटायला गेलो. तर ते म्हणजे रागातच होते ह्याच्यावरती की मी आधी तो ड्राफ्ट त्यांना करेक्ट करून दिलेला नाही ह्याच्यावरती. आणि तर मी त्यांना सांगितलं की आत्ता जे काय आरोप झालेले आहेत हे कुठलं तरी 25,000 30,000 सर्क्युलेशन असलेल्या वृत्तपत्रांमध्ये किंवा मॅगझिन्समध्ये झालेलं आहे. आणि आपण संपूर्ण भारतभर पब्लिकेशन्समध्ये जाहिरात घेतली तर काय होणार की भारतामधले जे काय साधारणपणे 50 कोटी वाचक असतील, या 50 कोटी वाचकांना समजणार. आज फक्त 25,000 लोकांना माहिती आहे की टाटा ग्रुपवरती आरोप झालेत. उद्या 50 कोटी लोकांना आपण सांगणार की आमच्यावर असे आरोप झालेत, 10-12 आरोप झालेत आणि सत्यस्थिती अशी आहे. आणि साधारणपणे भारतीय माणसाची विचार करण्याची प्रवृत्ती अशी असते की 10-12 आहेत ना, म्हणजे 1-2 तरी खरे असतील त्यातले ह्याला. तर ह्या शब्दामध्येच मी त्यांना सांगितलं की कम से कम 1-2 तो सच होगा, दिस विल बी द रिॲक्शन ऑफ द जनरल पब्लिक याला. तर ते मला म्हणलं देन व्हॉट डू यू सजेस्ट, की यू सजेस्ट अ डिफरंट वर्डिंग. म्हटलं आय एम सेइंग दॅट वी शुड नॉट गिव्ह एन ॲडव्हर्टाइजमेंट. तर ते त्यांना पटत नव्हतं. मला म्हटलं नो नो नो, द टाटा सन्स बोर्ड हॅज डिसाइडेड. तर म्हटलं प्लीज डोंट एक्सपेक्ट मी टू करेक्ट दॅट. आय एम सेइंग दॅट ॲज अ रेग्युलेटरी हेड वी शुड नॉट बी गिव्हिंग सच ॲडव्हर्टाइजमेंट. आणि मी नंतर तिथून म्हटलं ओके सर, आय विल टेक युअर लिव्ह. इज ओके, आय आर फ्री टू गो. आणि नंतर मग संध्याकाळ गेली, हे झालं आणि स्पेस बुकिंग करायचं होतं. तर मला तिसऱ्या दिवशी सकाळी निरोप आला, त्यांच्या सेक्रेटरीकडनं निरोप आला, बॉस हॅज ॲग्रीड, ही हॅज टोल्ड द टाटा सन्स बोर्ड दॅट वी आर नॉट ॲडव्हर्टायझिंग. आणि ज्या वेळेला नंतर सहाराने अशा प्रकारच्या जाहिराती दिल्या तर त्यावेळेला मी त्यांना रतन टाटांना सांगितलं की आता हे एक्झॅक्टली दिस इज व्हॉट वी वर गोइंग टू डू. आणि त्या सहाराच्या जाहिरातींच्या वरची रिॲक्शन्स लोकांची काय आहे ते पहा त्याच्यावरती. तर ते म्हणजे असे काही काही गोष्टी होत्या की ज्या ठिकाणी मतभेद स्वीकारून सुद्धा मला बरेच जण त्यावेळेला सांगायचे की म्हणजे तू असं कशाला हे करतो. म्हटलं आय एम अ प्रोफेशनल. आज जर माझं जास्तीत जास्त काय होईल की माझा जॉब जाईल, जॉब गेला तर मला दुसरं कुठेतरी मिळालं. आतापर्यंत टाटांच्या आधी मी सगळ्या मल्टीनॅशनलमध्ये काम करतोय, परत कुठल्या तरी एखाद्या मल्टीनॅशनलला जाईन मी त्या ह्याच्यावर. तर त्यामुळे त्या पुस्तकाच्या माझी कॉर्पोरेट दिंडी ह्याच्या प्रस्तावनामध्ये डॉक्टर उदय निरगुडकरांनी लिहिलं आहे की त्यांनी कंपनीचं हित पाहिलं, एखाद्या व्यक्तीचं किंवा त्यांच्या वरिष्ठांचं हित पाहिलं नाही, कंपनीचं हित पाहिलं. दॅट इज रिअली माय स्पेशालिटी. आणि त्यामुळेच आज मला वाटतं निवृत्त झाल्यानंतर सुद्धा गेली 13 वर्ष त्याने म्हणजे दे डोंट वॉन्ट टू लिव्ह मी. पण ह्याच्या मागे सुद्धा एक वेगळा किस्सा होता की तुम्ही 2002 साली जसं म्हणालात की युजेस टेलिकॉम अधिग्रहण झालं आणि मग युजेस टेलिकॉम मधून तुम्ही तिकडे गेलो. पण त्याच्या आधी खरं तर एकदा टाटाच्याच एका नोकरीसाठी तुम्ही अप्लाय केलं होतं पण गेला नव्हतात, तुम्हीच ती रिजेक्ट केली होती. तर हे नेमकं काय घडलं? हा नाही, ऍप्लिकेशन वगैरे नव्हता केलेला. त्यावेळेला टाटा ग्रुपला त्यांच्या संपूर्ण समूहासाठी लिगल हेड पाहिजे होता आणि एक वरळीमधली हेड हंटर होते. तर त्या हेड हंटरने मला फोन केला होता की यू आर अ प्रॉपर कॅन्डिडेट फॉर देम, सो वेन वुड यू लाईक टू गो अँड मीट देम. तर मी तिला विचारलं की ती जी हेड हंटर बाई होती आणि दॅट टाइम शी वॉज प्रोबेबली नंबर 2 इन होल ऑफ इंडिया म्हणजे हेड हंटिंगसाठी.
तर तिला मी म्हटलं की व्हॉट इज देअर पॅकेज. तर तिने जे पॅकेज सांगितलं ते साधारणपणे 35-40% युजेसमधल्या पॅकेजपेक्षा कमी होतं. ओके. आणि तर दॅट वॉज अ मेन रिझन. आणि टाटा ग्रुप त्यावेळेला 2002ला वगैरे किंवा 2001ला वगैरे अतिशय डल ग्रुप होता. पारशी, टिपिकल पारशी, म्हणजे याच्यावरती डल ग्रुप. त्याच्यात काही देअर वॉज नो एक्साइटमेंट, काहीच कुठलं नवीन होत नव्हतं वगैरे, नवीन होईल असं वाटत नव्हतं. तर त्यामुळे मला जराही उत्सुकता नव्हती की टाटा ग्रुपमध्ये जावं त्या ठिकाणी वगैरे ह्याला. तर त्यामुळे मी ते म्हटलं नाही, मला शक्य नाही होणार. ती म्हणले आय विल टॉक टू देम, डोंट गो बाय द सॅलरी, दे मे मॅच युअर सॅलरी. नो, स्टील आय विल लाईक टू कंटिन्यू विथ युजेस रादर दॅन गोइंग टू टाटाज वगैरे. पण कदाचित तो नशिबाचा भाग तोच होता की पुन्हा नशिबाचा तुम्ही टाटामध्येच पोहोचला. बरोबर आहे. पण मगाशी तुम्ही म्हणताना म्हणालात की सगळ्या भारतातल्या जनतेचा टाटा ग्रुपवर, टाटा या नावावरती, ब्रँडवरती खूप प्रचंड विश्वास आहे. बरोबर. की कुठलीही गोष्ट आली की टाटा एखादी गोष्ट चुकीची करणार नाहीत किंवा देशहिताचीच गोष्ट ती करतील, असा त्यांचा एक विश्वास आहे. तर ह्या सगळ्या मागे, ह्या विश्वासामागे नेमकी कुठली कारणं आहेत किंवा कुठले असे टाटांचे निर्णय असतील की ज्याच्यामुळे हा विश्वास निर्माण झालाय असं तुम्हाला वाटतं? एक पहिलं मी म्हटलं त्याप्रमाणे बोले तैसा चाले आहे. आता मी माझं जे पुस्तक, आता माझं जे 3रं पुस्तक आलं, त्याचं नावच मुळी टाटा एक विश्वास आहे. ते कसं सुचलं मला हे आठवत, म्हणजे लक्षात येत नाही आता याच्यावरती. पण आम्ही नेहमी म्हणताना म्हणतो किंवा बाहेर म्हटलं जातं, टाटा इज ट्रस्ट. टाटा इज ट्रस्ट म्हणून टाटा एक विश्वास ह्याच्यावरती, त्या ह्याच्यावरती आलं की लोकांचं तुम्ही काय बोलता, कसे वागता, किंवा एखादे, आता जो एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर आमचीच कंपनी म्हणजे टाटा टेली सर्व्हिसेस, आम्ही 2009 साली जपानमधल्या डोकोमो बरोबर आम्ही करार केला होता आणि त्याने आमच्या कंपनीमध्ये 13,000 कोटीची गुंतवणूक केली. तर त्यावेळेला आम्ही जवळजवळ 1.5 वर्ष मी स्वतः सुद्धा त्या याच्यामध्ये निगोशिएशन्समध्ये होतो आणि देश विदेशामध्ये आमची निगोशिएशन चालली होती. आपल्या 26/11च्या हल्ल्याच्या आदल्या रात्री आम्ही ओबेरॉय हॉटेलमध्ये, जिथे हल्ला झाला त्या रूममध्ये आम्ही तिथे आदल्या रात्री तिथे होतो ह्याच्यावरती. आणि तर ते त्यावेळेला म्हणजे त्यानंतर त्यांनी 13,000 कोटी रुपये गुंतवले आणि त्यांनी एक अट घातली होती की पुढच्या 4 वर्षामध्ये ह्या टाटा टेली सर्व्हिसेसने नफा केला पाहिजे. आणि जर नफा नाही केला तर आम्ही गुंतवलेल्यातली अर्धी रक्कम आम्हाला टाटाने परत दिली पाहिजे. आम्ही तो जे काही शेअर्स विकत घेतले ते त्यांना टाटाना देऊन टाकू, पण आमची अर्धी रक्कम आम्हाला परत मिळाली पाहिजे. हे मोठ्या मिनतवारीने आम्ही ही अट मान्य केली होती याला. आणि 4 वर्षामध्ये आमची कंपनी नफा करू शकली नाही. तर त्यामुळे ते पैसे त्यांना आम्ही देऊ लागत होतो. आम्ही म्हणण्यापेक्षा टाटा सन्स त्यांना देऊ लागत होतो याच्यावरती. आणि ती साधारणपणे 7,700 कोटी रुपये ही रक्कम होती याच्यावरती. आम्ही रिझर्व्ह बँकेकडे गेलो. रिझर्व्ह बँकेने सांगितलं अशा प्रकारे पैसे पाठवायला आमची परवानगी नाही. परत एकदा आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो, फायनान्स मिनिस्ट्रीकडे, फायनान्स मिनिस्टरपर्यंत गेलो होतो. तरी त्यांनी सांगितलं नो, वी गो बाय रिझर्व्ह बँक जजमेंट आणि आम्ही तुम्हाला परवानगी देणार नाही. तर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक लवादाचा हे होता, क्लॉज होता, म्हणजे आर्बिट्रेशन क्लॉज होता. तर लंडन कोर्ट ऑफ आर्बिट्रेशनमध्ये 13 दिवस आर्बिट्रेशन चाललं. आमच्याकडनं हरीश साळवे, दरायस खंबाटा वगैरे असे टॉपचे वकील होते. आम्ही 13 दिवस तिथे लंडनला राहिलो होतो. तिथे म्हणजे जो आपला पॅलेस आहे, पॅलेसच्या बाजूलाच आमचं ताज सेंट जेम्स कोर्ट म्हणून हॉटेल आहे. तर तिथे आम्ही 13 दिवस मुक्काम करून राहिलो होतो. हरीशचं स्वतःच घर लंडनमध्ये असल्यामुळे तो स्वतःच्या घरी राहत होता त्या ठिकाणी ह्याला. आणि तर त्यानंतर ते जे आर्बिट्रेशन अवॉर्ड होतं ते आमच्या विरुद्ध गेलं आणि त्या आर्बिट्रेशन अवॉर्डनी सांगितलं की 7,700 कोटी रुपये अधिक 15 कोटी रुपये खर्चाबद्दल टाटा सन्सनी यांना दिले पाहिजेत. आम्ही परत एकदा रिझर्व्ह बँकेकडे गेलो की आम्ही आता ॲग्रीमेंटच्या बेसिस नाही पण ह्या आर्बिट्रेशन अवॉर्डच्या बेसिसवर तुमच्याकडे आलो, आम्हाला पैसे पाठवायचे आहेत. परत रिझर्व्ह बँकेने आणि नंतर परत एकदा फायनान्स मिनिस्टरने सांगितलं की सॉरी, वी कांट डू दॅट, इट विल बी अ बॅड प्रेसिडेंट, वी डोंट वॉन्ट टू डू दॅट. तर त्यानंतर सायरस मिस्त्री त्यावेळेला समूहाचे प्रमुख होते. तर सायरस मिस्त्रीने हात वर केले. त्यांनी डोकोमोला सांगितलं की सॉरी, म्हणजे वी कांट डू एनिथिंग बेटर दॅन दिस वगैरे ह्याच्या. म्हणून मग नंतर हे सर्व जी डोकोमोची मंडळी होती ती रतन टाटांच्याकडे गेली. तर रतन टाटांनी त्यांना सांगितलं की तुम्ही हे जे आर्बिट्रेशन अवॉर्ड आहे
त्याच्या बेसिसवरती आमच्या विरुद्ध तुम्ही दिल्ली हायकोर्टामध्ये केस करा. तुम्ही केस फाईल केल्या आम्ही सांगू की वी वॉन्ट टू पे द मनी, वी वॉन्ट टू पे द मनी, आणि ते पे करायची आमची तयारी आहे, फक्त रिझर्व्ह बँक त्याला परवानगी देत नाही याला. त्याप्रमाणे डोकोमोने केस फाईल केली. टाटाने नुसतं आमच्या तयारी असं नाही, 7,700 कोटी दिल्ली हायकोर्टामध्ये डिपॉझिट केले. 7,700 कोटी डिपॉझिट केले टू शो की आम्ही नुसत्या वल्गना करीत नव्हत, आम्हाला हे पैसे खरोखर द्यायचे, पैसे तयार आहेत 7,700 कोटी रुपये याच्यावरती. आणि मग नंतर दिल्ली हायकोर्टाने रिझर्व्ह बँकेला बोलावलं. रिझर्व्ह बँक काही कुठला नियम दाखवू शकली नाही की ज्या योग्य ते का पाठवू शकत नाहीत, आणि ते 7,700 कोटी रुपये दिले गेले. ते कदाचित सायरस मिस्त्री जाण्यामध्ये एक हे कारण असू शकेल की प्रोबेबली ही डिड नॉट ट्राय हिज, म्हणजे कारण रतन टाटांचं म्हणणं होतं की आम्ही एकदा शब्द दिलाय, तो सुद्धा रिटर्न शब्द हे आहे याच्यावरती, तो आमचा जो शब्द आहे त्याला तो पाळला गेलाच पाहिजे याच्यावरती, व्हॉट एव्हर इट मे बी. जरी सरकारच्या विरुद्ध जायला लागलं तरीही तयारी ठेवली पाहिजे म्हणजे याच्यावरती, कारण आपल्या तो ग्रुपचा शब्द आहे याच्यावर. हे एक उदाहरण आहे की म्हणजे टाटा हा विश्वास. तसे आणखीन एक उदाहरणं त्या टाटा एक विश्वासमध्ये सुद्धा आहेत, त्यावेळेची महायुद्धाच्या नंतरची वगैरे, ती तिथेच वाचण्यासारखी ह्याच्यावरती आहेत त्याला. आणि हा मुख्य म्हणजे ह्या पुस्तकाची इंग्रजी रूपांतर टाटाज द एपिटीम, ज्याला आपण एपिटोम म्हणतो, त्याचा उच्चार करा एपिटीम आहे. टाटाज द एपिटीम ऑफ ट्रस्ट ह्या खाली हेडविक पब्लिकेशन कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये ते पुस्तक प्रसिद्ध होतं याच्यावर. म्हणजे ते खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा जागतिक स्तरावरती ब्रँड पुन्हा एकदा इंग्रजीमध्ये असल्यामुळे परत जागतिक स्तरावर जाईल ते. आणि मुख्य म्हणजे ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत टाटांच्यावर बरेच जणांनी पुस्तकं लिहिलेत. हे एकमेव पुस्तक आहे की जे 6 फेब्रुवारी 2024 पर्यंत अपडेटेड आहे. हे एकमेव पुस्तक आहे की ज्याच्यामध्ये सायरस मिस्त्रींना पाय उतार का व्हायला लागलं. त्याच्यानंतर हे एकमेव पुस्तक आहे की ज्याच्यामध्ये टाटा ट्रस्ट वरती एक पूर्णपणे प्रकरण आहे, आणि चंद्रावरती सध्याचं जे चेअरमन चंद्र आहे त्यांच्यावर एक प्रकरण आहे. सायरस मिस्त्री एवढे म्हणजे ग्रुपमध्ये बदनाम होऊन त्यांच्यावरती सुद्धा पूर्ण प्रकरण त्या ह्याच्यामध्ये आहे की सायरस मनुष्य म्हणून कसा होता, त्यांना का पाय उतार व्हायला लागलं. तर त्यामुळे एक जरा हे वेगळ्या प्रकारचं एक पुस्तक आहे. आताच एक सुप्रीम कोर्टाचं एक आपले ठाण्याचे न्यायमूर्ती आहेत, तर त्यांनी हे पुस्तक वाचलं आणि त्याच्यानंतर त्यांची प्रतिक्रिया होती की टाटा समूहाबद्दल बऱ्याच नवीन गोष्टी मला वाचायला मिळाल्या. ज्या अभय ओक यांचं ते स्टेटमेंट आहे. आणि टाटा समूहाविषयी आपण बोलू, आणि मगाशी तुम्ही रतन टाटांच्याही काही आठवणी सांगितल्या, पण रतन टाटांची एक व्यक्ती म्हणून तुम्हाला सगळ्यात भावलेला गुण कुठला? रतन टाटा यांचं आधी पहिली एक गोष्ट म्हणजे ते अतिशय मितभाषी आहेत. त्यानंतर रागावले तरी सुद्धा ते मोठ्याने बोलत नाहीत. त्यानंतर त्यांची जी काय स्मरणशक्ती आहे ही स्मरणशक्ती खरोखर अफाट आहे. एक साधारणपणे उदाहरण द्यायचं झालं तर मी एका बोर्ड मीटिंगमध्ये एक प्रपोजल घेऊन गेलो होतो त्यांच्याकडे, आणि नंतर मग त्यांनी त्या प्रपोजलला नाही सांगितलं. तर मी त्यांना प्रेसिडेंट म्हणून त्यांना म्हटलं आपल्या ग्रुपमधल्या एका कंपनीने अशी गोष्ट केली होती याच्यावरती काही वर्षांपूर्वी, आणि म्हणजे पुढचं मी वाक्य अर्धच सोडलं होतं. तर त्याच्यावरती त्याने सांगितलं अँड येस आय एम द चेअरमन ऑफ दॅट कंपनी. टाटा स्टीलने म्हणे असं हे केलं होतं, पण त्यांची मिस्टेक होती म्हणून त्यांनी त्या ठिकाणी त्यांना कंपाऊंडिंग वगैरे करायला लागलं. तुम्ही मिस्टेक केलेली असेल तर अजूनही सांगा, वी विल गिव्ह यू परमिशन. म्हणजे त्यांना ती साधारणपणे ती जी मी घटना सांगितली होती ती 11 वर्षापूर्वी झालेली होती. ती 11 वर्षापूर्वीची घटना त्यांना आठवत होती याच्यावरती, म्हणजे कंपनीचं नाव आणि ती त्यांना आठवत होती आणि त्याचं कारण आठवत होतं की त्यावेळेला परवानगी बोर्डाने का दिली होती हे असं करण्यासाठी वगैरे. म्हणजे जबरदस्त मेमरी आहे. आणि दुसरा एक त्यांचा गुण अवगुण म्हणायला गेला तर त्यांच्याकडे त्यांचा नेचर असा आहे ब्लॅक ऑर व्हाईट. मनुष्य एकदा आवडला आणि नाही आवडला तर मग त्यांनी काहीही केलं तरी त्यांना तो आवडायचा नाही, अशा प्रकारे म्हणजे ह्याला. आणि तुम्ही इतक्या सगळ्या आठवणी सांगताय, ह्या सगळ्या आठवणी तुमच्या पुस्तकांमध्ये सुद्धा आहेत. बऱ्याचशा त्यातल्या आहेत. आणि मग कॉर्पोरेट ओडिसी किंवा माझी कॉर्पोरेट दिंडी असेल किंवा टाटा एक विश्वास असेल,
ह्या सगळ्या पुस्तकांमधून तुम्हाला जे आलेले अनुभव होते तुमच्या कॉर्पोरेट क्षेत्रातले ते तुम्ही आम्हाला सांगितले. बरोबर. आणि तुम्हाला एक विश्वास हे अनुभवावर आधारित फार कमी आहे. कारण टाटा एक विश्वास हे म्हणजे जमशेदजी टाटांपासून 1860 वगैरे तेव्हापासून हा जो कालखंड सुरू होतो तो आता 2004च्या 6 फेब्रुवारीला, बरोबर, की ज्या दिवशी हे झालं 3 लाख कोटींचं हे झालं मार्केट कॅपिटलायझेशन टाटा ग्रुपचं झालं याच्यावरती. तर ते म्हणजे त्या ठिकाणी ह्याच्या $3 ट्रिलियन डॉलर्सचं मार्केट कॅपिटलायझेशन याचं झालं, टाटा ग्रुपचं झालं. तर तो तिथपर्यंतचा कालखंड ह्याच्यामध्ये आलेला आहे. नाही पण तुम्ही तो खूप जवळून टाटा समूहाचा एक भाग म्हणून खूप जवळून. पण ह्या सगळ्यामध्ये म्हणजे तुमचं लेखन किंवा ह्या सगळ्या विषयी खरं तर कॉलेजपासून तुम्हाला आवड होती. त्या काळातही तुम्ही काही दिवाळी अंक किंवा मासिकांचा, मला वाटतं मी प्राथमिक शाळेमध्ये असताना, ते सुद्धा कोकणामध्ये पालगडला असताना लोकसत्तेची एक निबंध स्पर्धा झाली होती. म्हणून म्हणजे ती 62 साली झाली होती. 69ला आपण चंद्रावरती म्हणजे मनुष्य गेला. तर 62 साली त्यांनी माणूस चंद्रावर गेला तर अशी लोकसत्तेने किशोर कुंजसाठी स्पर्धा ठेवली होती. त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये मला पहिलं बक्षीस मिळालं होतं. म्हणून म्हटलं की लेखनाची ही आवड तुम्हाला आधीपासून तेव्हापासून. पण रिटायर झाल्यानंतर पुन्हा एकदा ती आवड किंवा हे लेखन पुन्हा एकदा करावं किंवा पुस्तकाच्या माध्यमातून हे लेखन करावं, ह्याच्या मागची नेमकी प्रेरणा कुठून मिळाली? की मला तशी खास काही हौस नव्हती. पण त्यावेळेला डॉक्टर विनय भोळे हे माझे शेजारी होते. 1 वर्षासाठी आमच्या इथे ते राहायला आले होते. त्यांच्या घराचं नूतनीकरण चालू होतं. त्या माणसाने माझा अक्षरशः म्हणजे पिच्छा पुरवला आणि त्यांना तोंड दाखवायला जागा राहावी म्हणून मी लिहायला सुरुवात केली फेसबुकमध्ये. आणि ते लोकांना खूप आवडलं. त्यामुळे त्याच्यातून माझी कॉर्पोरेट दिंडी हे पुस्तक हे झालं. नाहीतर मला वाटतं माझ्या एक साधारणपणे मेंटल ब्लॉक होता. कारण आपण जे काम केलंय ते उच्च पदावर केलंय, त्याच्यामध्ये बरीच सिक्रेसी ऑब्लिगेशन्स असतात. बरोबर. तर त्यामुळे त्यातलं किती लिहायचं किती नाही लिहायचं. पण एकदा लिहायला सुरुवात केल्यानंतर मात्र तो मेंटल ब्लॉक बाजूला झाला. तर त्यामुळे तो प्रवाह सुरू करण्याचं श्रेय डॉक्टर विनय भोळे यांचं आहे. आणि तुमची लेखन शैली आवडतीये. म्हणजे माझी कॉर्पोरेट दिंडीला पुरस्कार देखील मिळालाय आणि खूप लोकांनी त्याच्यावरती चांगल्या प्रतिक्रिया दिल्या. टाटा एक विश्वासवरती सुद्धा लोकांनी भरभरून प्रेम केलंय. आता इंग्लिशमध्ये सुद्धा तुम्ही म्हणालात तसं की टाटा एपिटीम ऑफ ट्रस्ट, ते पुस्तक इंग्लिशच्या माध्यमातून पुन्हा जागतिक स्तरावरती जाणार आहे. पण हे सगळं करत असताना मगाशी म्हटल्याप्रमाणे की काही अनुभवांवरती, काही टाटा समूहाचा भाग असल्यामुळे तुम्हाला काही गोष्टी माहिती होत्या, त्याच्यावर तुम्ही लिहिलं. बरोबर. पण तुमची लेखन शैली लोकांना आवडतीये. तर मग एखादा वेगळा विषय घेऊन किंवा एखादा काही असा विशिष्ट विषय घेऊन एखादं पुस्तक लिहावं किंवा काही लेखन करावं असा काही विचार आहे का? आता जे टाटा एक विश्वासचं प्रकाशन झालं तर त्या दिवशी मी घोषणा केली होती की मी माझं पुढचं पुस्तक सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावरती असेल म्हणून. आणि ग्रंथालयाने सांगितलं की आम्ही ते प्रकाशितही करू याच्यावरती. पण आता गेल्या 1-2-4 दिवसामध्ये त्याच्यामध्ये थोडा बदल झालाय की मी आता ह्याच्यावरती एक हे ज्यांचे आता टाटा द एपिटीम ऑफ ट्रस्ट जे प्रकाशन संस्था हेडविक पब्लिकेशन करतायत, तर त्यांच्यासाठी मी भारत 2025, भारत म्हणजे इंडिया नाही, भारत 2025 असं मी पुस्तक लिहायला सुरुवात करतोय. आणि त्यांना ते डिसेंबरच्या आधी प्रसिद्ध करायचं आहे. म्हणजे 2025च्या आधी प्रसिद्ध करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये 41 आस्पेक्ट्स किंवा 41 पैलूंबद्दल भारताच्या हे असेल. म्हणजे संगीत, साहित्य किंवा म्हणजे सायन्स, टेक्नॉलॉजी, स्पेस, ह्याला ॲग्रिकल्चर, संपूर्ण जेवढी अंग ही असतात एवढ्या 41 प्रकरणांचं एक 300 पानी पुस्तक हे लिहिलं. आणि मी त्यांना इंग्रजी म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं आम्हाला मराठी पण त्याच वेळेला सायमल्टेनियसली मराठी पण द्या. तर त्यामुळे ती 2 पुस्तकं ह्या वर्षामध्ये येण्याची शक्यता आहे. आणि त्याच्यानंतर मग सरदार वल्लभभाई पटेल असे वाटते, जी माझ्या प्रोफेशनची ही दोन्ही पुस्तकं तशी निगडीत नाही. बरोबर. आणि तुम्ही उत्तम लिहित आहे, पण त्याचसोबत तुमचं स्वतःचं वाचनही खूप चांगलं आहे हेही आम्हाला माहिती आहे. तर मग मला असं जाणून घ्यायचं आहे की तुमचे आवडते लेखक आणि तुमची आवडती पुस्तकं कुठली?
हल्ली माझं वाचन तसं पाहायला गेलं तर म्हणजे फार कमर्शियल विषयांवरती झालेले आधी 3-4 इंग्रजी पेपर, दोन मराठी पेपर्स वगैरे किंवा असं ह्याच्यावरती. तर त्यामुळे जी पुस्तकं वगैरे वाचन आहे ते अतिशय कमी झालं आहे. मी आता बरेच दिवसानंतर द सेकंड लेडी आर्विंग वॅलेसचं हे तिसऱ्यांदा, त्यातलं रवींद्र गुर्जरनी केलेला अनुवाद दुसऱ्यांदा वाचला आणि आधी इंग्रजी आर्विंग वॅलेसचं आधी वाचलं होतं. जबरदस्त पुस्तक आहे. पण जर मराठीबद्दल सांगायचं झालं तर खांडेकरांची ययाती किंवा त्यांचं क्रौंचवध हे पुस्तक चांगलं आहे. ह्या पुस्तकापेक्षा त्याची प्रस्तावना जी आहे ती प्रस्तावना जास्त सुरेख आहे पुस्तकापेक्षा सुद्धा. त्यानंतर गोनी दांडेकरांचं पडघवली आहे किंवा श्रीना पेंडसेंचं ऑक्टोपस आहे याला, की म्हणजे ही पुस्तकं तुम्हाला पकडून ठेवतात. त्याच्यानंतर यांची विश्वास पाटलांची आहेत, आता पानिपत आहे. त्याच्यानंतर त्यांचंच मला वाटतं महानायक त्यांचंच हे होतं त्याच्यावरती. त्यानंतर शिवाजी सावंत त्यांची सुद्धा पुस्तकं मी वाचलेली आहेत. त्यानंतर रत्नाकर मतकरींचं एक अश्वमेध म्हणून नाटक आलं होतं. मला वाटतं त्याच्या आधी त्यांचं पुस्तकही होतं त्याच्यावरती, की कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये एका माणसाला वरती जायचं असतं, CEO व्हायचं असतं. त्याच्यासाठी तो युनियन लिडर्सना हाताशी धरून त्या कंपनीमध्ये संप घडवून आणतो. त्याच्यामध्ये काही माणसांचा जीव जातो वगैरे किंवा ह्याच्यावरती अशा प्रकारचं ते नाटक होतं ह्याच्यावरती. रत्नाकर मतकरींचं अश्वमेध म्हणून याला, तर ते एक छान पुस्तक आहे. तर अशी ह्याच्यातली मराठी त्याच्यात पु ल देशपांडेंची सर्व पुस्तकं वाचलेली आहे त्याच्यावरती, चांगली आहेत. रवींद्र पिंगे सुद्धा मला वाचायला आवडतात. शन्ना वपू काळे सुद्धा फार थोडे वाचले आहेत मी, पण शन्नांची बरी, शन्ना, पुबा भावे ही सर्व झालेली आहे त्याच्यावरती. आणि आता तुम्ही शन्ना किंवा पुबा भावेंचं नाव घेतलं, खऱ्या अर्थाने डोंबिवली समृद्ध करणारी ही सगळी व्यक्तिमत्व. आणि तुमचं सुद्धा बालपण जरी कोकणात गेलं असलं तरी तुमचा बराचसा कालखंड हा गेली जवळजवळ 58-59 वर्ष डोंबिवलीमध्ये तुम्ही वास्तव्य. आणि पुबा भावे, शन्ना यांच्याशी अतिशय जवळचे संबंध होते. बरोबर. आणि ह्या म्हणजे खरं तर तुम्ही ज्या पदाला काम करत होता टाटामध्ये किंवा ह्या सगळ्यामध्ये, तिथून डोंबिवली सोडून मुंबईमध्ये राहायला जाणं किंवा हे सहज शक्य होतं. पण तरी सुद्धा डोंबिवलीशी कुठेतरी तुमची जे सामाजिक बांधिलकी म्हणा किंवा तुमचं एक प्रेम होतं डोंबिवलीवरती, या शहरावरती, तर ते तुम्ही कुठेही सुटू दिलं नाही. तुम्ही आजही डोंबिवलीमध्येच राहताय. पण ह्याच्या मागचं नेमकं कारण काय, किंवा तुम्हाला नेमकं काय आवडतं ह्या शहरामधलं, ते मला जाणून घ्यायचं. मला वाटतं ह्याचं जास्तीत जास्त श्रेय माझी पत्नी सौभाग्यवती सुरेखाला दिलं पाहिजे. कारण एकेकाळी मी सुद्धा ठाण्यामध्ये, मला वाटतं म्हणजे हे 82-83 साल असेल, मी त्याला विंडसरमध्ये होतो, त्याला मोठ्या प्रमाणावरती मी ठाण्यामध्ये जागा बघत होतो. पण माझी आई ही वयाच्या 45व्या वर्षी म्हणजे माझे वडील ती 45 वर्षाची असताना गेले आणि ती इथे आली. आणि त्यावेळेला डोंबिवलीमध्ये माझे 2 बहिणी होत्या, 2 चुलत भाऊ होते, ज्यांनी माझं जॉईंट फॅमिलीमुळे माझं शिक्षण त्या भावानीच केलेलं होतं. त्याच्यानंतर मामा मावशी सख्खे हेही डोंबिवलीत होते. तर त्यामुळे माझ्या पत्नीचं म्हणणं होतं की आईला एकटं वाटू नये इथे. ती कोकणातून इथे आली होती, मुंबईची काही सवय नाही, तर त्यांना एकटं वाटू नये म्हणून आपण डोंबिवलीमध्ये राहिलं पाहिजे. तर त्यामुळे मी ठाण्यामध्ये, नंतर मला वेगळ्या कंपन्यांनी शिवाजी पार्कपासून कुलाब्यापर्यंत जागा ऑफर केल्या, पण त्याही मी कधी घेतल्या नाहीत. आणि त्याच्यामध्ये म्हणजे त्यावेळेला खास काही अशी सोशल सर्व्हिस सुरू झालेली नव्हती. पण ह्याच्याखाली की म्हणजे बाकीच्या लोकांना ते चांगलं वाटतंय ह्याच्यावरती, तर त्यामुळे मला थोडा त्रास पडला तरी काही हरकत नाही. आणि नंतर मग 99 साली आम्ही भारत विकास परिषद स्थापन केली आणि मग हळूहळू सामाजिक म्हणजे क्षेत्रामध्ये सुरुवात झाली आहे ह्याच्यावरती. तर त्यामुळे मग नंतर ह्याच्यामुळे आता डोंबिवली सोडणं म्हणजे कौटुंबिकदृष्ट्या काही अशक्य नाही, कारण सर्व नातेवाईक डोंबिवलीच्या बाहेर गेलेत आता ह्याला. पण आता सामाजिक सेवेमुळे आणि जे शहराशी जी काय बांधिलकी झाली त्याच्यामुळे आता इथे मी. आणि या शहराच्या बांधिलकीविषयी तुम्ही बोललात किंवा भारत विकास परिषदेचा उल्लेख केला, त्याच सोबत स्वतःचा ट्रस्ट काढून इतरांना मदत करण्याची तुमची जी चळवळ आहे ती, मला असं वाटतं की काही जण असं म्हणतात की टाटामध्ये गेल्यानंतर टाटांचा एक फिलॉन्थ्रॉपिक खूप भाग आहे की म्हणून तुम्ही इन्स्पायर झालात. पण मला असं वाटतं की त्याच्याही अलीकडे तुम्ही UGS मध्ये असतानाच तुमचा ट्रस्ट तुम्ही फॉर्म केला. बरोबर.
पण मग ह्या मागचा नेमका विचार काय होता की हा ट्रस्ट का सुरू केला आणि मग त्यातून काय पुढे करायचं? आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे जे आर्थिक उदारीकरण झालं हे जुलै 1991 ला झालं. बरोबर. आणि ह्या आर्थिक उदारीकरणामुळे काही काही जे सेक्टर्स आहेत किंवा उदाहरणार्थ आपला जो कारचा जो सेक्टर होता, म्हणजे त्यावेळेला प्रीमियर पद्मिनीजीला वेटलिस्ट असायची वगैरे, ह्या सगळ्या कंपन्या बंद झाल्या. बरोबर. आणि मारुती किंवा अशा ज्या कंपन्या आहेत ज्या स्पर्धेमध्ये टिकू शकतात अशा कंपन्या त्याच्यामधून तग धरल्या. त्यामुळे काही लोकांची भरभराट झाली. बरोबर. काही लोकांना मात्र त्याच्यामध्ये त्याचा फटका बसला. तर 1991ला जे उदारीकरण झालं तर त्यामुळे त्यावेळेला म्हणजे त्यानंतर मी लगेच बायरला जॉईन झालो आणि बायरमध्ये माझा करिअरचा जो आलेख आहे तो बराबर वाढत गेला. मी त्या ठिकाणी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर 5 वर्ष होतो. जो प्रत्येक 3 आठवड्याने मी जर्मनीला प्रवास करायचो वगैरे. बऱ्याच कंपन्या मी ॲक्वायर केल्या बायरच्यासाठी भारतामध्ये वगैरे. आणि अनेक मोठमोठ्या व्यक्तींशी बायरच्यामुळे संबंध आला माझा, राजकारणातल्या किंवा इतर याला. तर हे सर्व जे आहे ह्याचा मी मानतो की 1991च्या उदारीकरण जर झालं नसतं तर हा करिअर ग्राफ झाला नसता. तर त्यामुळे मी त्याचा लाभार्थी होतो. तर ह्याच्यापासून हे जे मिळालेलं यश किंवा जी समृद्धी आहे ही त्याच्यामुळे काही लोकांचा, इतर लोकांचा ज्यांच्या त्याच्यामधून जे काय जॉब्स वगैरे गेले त्या लोकांचाही त्याच्यावरती अधिकार आहे ही भावना माझ्या मनामध्ये त्यावेळेपासून होती. 1992-93 पासून होती. आणि त्याला सुरुवातीला मी नुसती स्वतः अशी मदत करायचो. मग नंतर त्याला 2000 साली आम्ही भारत विकास परिषदेकडे काही लोक म्हणजे प्रीमियर बंद झाल्यानंतर फी भरण्यासाठी मदत मागायला यायला लागले आणि भारत विकास परिषद मदत करू शकत नव्हतं. तर त्यावेळेला मी विचार केला की आपण स्वतः ह्याच्यातून एक ट्रस्ट काढावा आणि लोकांना मदत करावी. त्याच्यातून ह्या ट्रस्टची स्थापना झाली आणि ती कमीत कमी 2-2.5 वर्ष टाटाला जॉईन व्हायच्या आधी झाली. आणि मग गेल्या 25 वर्षात ह्या माध्यमातून, कारण मला स्वतःलाही माहिती आहे की आमच्यासारखे सगळे गुणी कलाकार असतील किंवा डोंबिवलीतल्या अनेक वेगवेगळ्या उपक्रमांच्या पाठीमागे तुम्ही नेहमीच मदत म्हणून उभे राहता. तर ह्या गेल्या 25 वर्षामध्ये 1999 साली तुम्ही म्हणाला, 24 25 वर्ष आली. तर 25 वर्षात ह्या ट्रस्टच्या माध्यमातून किती जणांना किंवा किती जणांपर्यंत ही मदत पोहोचवत? शिक्षणासाठी अनेक जणांना मदत झाली. वैद्यकीय मदत सुद्धा अशीच अगणित लोकांना झाली. त्याच्यानंतर आम्ही कोकणामधील माझ्या पालगडे जे गाव आहे त्या ठिकाणी एक पोर्टेबल एक्सरे दिला. कारण नाहीतर काय व्हायचं की तालुक्याचं गाव तिथून 20 किलोमीटरवर असायचं. जर एक्सरे कुणाला काढायचा असेल तर 20 किलोमीटर जायचं, म्हणजे 1 दिवस जायचा. तिथे गेल्यावर तिथे जर पॉवर गेलेली असेल तर परत यायचं याच्यावरती. तर त्यासाठी मी पोर्टेबल एक्सरे मशीन एक 70,000 रुपयाचं गावातले जे डॉक्टर होते त्यांना सुपूर्द केलं की तुम्ही म्हणजे लोकांची आजूबाजूतला जे 8-10 किलोमीटरमधल्या लोकांची ती सोय होईल. त्यानंतर सुरुवातीला आम्ही मोठमोठ्या संस्थांना सुद्धा म्हणजे आनंदवन, हेमलकसा, शबरीला पण आम्ही अजूनही करतो. अशा अनेक संस्थांना आम्ही मोठ्या मोठ्या संस्थांना मदत केली. नंतर मात्र थोडासा फोकस आम्ही बदलला की मोठ्या संस्थांना मदत ही बरेच ठिकाणून मिळते, पण ज्या लहान संस्था आहेत की ज्यांना कुणी मदत करीत नाही त्यांना किंवा तरुणांच्या संस्थांना ह्याच्यासाठी मदत करायची, असा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती डायव्हर्सिफिकेशन हे आम्ही केलं. त्यानंतर हे आपल्या ज्यावेळेला कोविडचं झालं त्यावेळेला कोविडमध्ये KDMCला काही इक्विपमेंट पाहिजे होती तर ती भारत विकासच्या बरोबर लक्ष्मीनारायणनी ती इक्विपमेंट पण घेऊन दिली. अन्नाची जी आपण अन्न सामुग्री पाकिटं देत होते, जवळजवळ 950 पाकिटं दिली. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती हे केलं. बॅकस्टेज आर्टिस्ट जे सावित्री फुलेचे त्यांना त्यावेळेला आदित्य बिवलकरांनी यांच्या मदतीने आपण हे दिलं होतं, पाकिटं दिली होती याला. कारण त्यांना तिथे कुठे कंत्राटी असल्यामुळे त्यांना कुणीच वाली नव्हतं त्या ह्याच्यावरती. तर म्हणजे असा एक वेगळ्या ह्याच्यावरती आपण मदत करतो. सुरुवातीला शिक्षणावरतीच फी भरणं हेच एक मुख्य उद्दिष्ट होतं आणि नंतर मग मेडिकल मदत करणं वगैरे. आता वेगळ्या ठिकाणी आपण मदत करतो आणि ती महाराष्ट्राच्या बाहेरही संस्थांना तशी मदत केलेली आहे याच्यावरती. आणि आता मी पुन्हा एकदा कॉर्पोरेट क्षेत्राकडे येतो की गेले अनेक वर्ष पूर्णवेळ सल्लागार म्हणून तुम्ही टाटा समूहामध्ये काम करताय. पण ह्या सगळ्यामध्ये किंवा गेल्या अनेक वर्षांमध्ये टाटा समूहाचा एक साधारणतः 20-22 वर्ष तुम्ही भाग आहात. तर ह्या 20 वर्षापूर्वी तुम्ही म्हणालात की टाटा एक खूप डल कंपनी होती किंवा एका विशिष्ट गतीने प्रवास करणारी होती.
पण ह्या गेल्या 20 वर्षात असे नेमके काय बदल तुम्हाला जाणवले? 20 वर्षामध्ये म्हणजे साधारणपणे 2006 मध्ये पहिलं टेटली ॲक्विजिशन झालं आणि म्हणजे 2002ला युजेसचं झालं होतं, पण ते लहान प्रमाणावर होतं. पण म्हणजे पहिलं जागतिक स्तरावरचं जे ॲक्विजिशन झालं ते टेटली टी घेतली. टाटा टीनी स्वतःच्या 3 पट आकाराची कंपनी विकत घेतली. त्याच्यानंतर कोरस, लँड रोवर, जगवार झाली आणि तेव्हापासून जी सुरुवात झाली की टाटा ग्रुपनी म्हणजे ऑर्गॅनिक, म्हणजे आज 100 आहे, उद्या 110 झाला, ह्याला ऑर्गॅनिक ग्रोथ म्हणतात. त्याच्याऐवजी इनऑर्गॅनिक म्हणजे बाहेरच्या कंपन्या विकत घ्यायच्या, अशा प्रकारचा जो त्यांनी वाढीला सुरुवात केली. त्यामुळे झपाट्यानं वाढ होत गेली टाटा समूहामध्ये आणि एक मोठ्या प्रमाणावरती त्याच्यामध्ये आणि वैविध्य सुद्धा त्याच्यामध्ये आलं. नवनवीन जे काय क्षेत्र होती म्हणजे सॉफ्टवेअरमध्ये होतेच, आता इलेक्ट्रॉनिक्समध्ये आहे, टेक्नॉलॉजी, इतर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, त्यानंतर डिफेन्समध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टाटा ग्रुप आहे की जे लॉकहीड मार्टिन बरोबर आता बडोद्याजवळ संपूर्ण विमान C-295 म्हणून मालवाहू विमान हे याच्यासाठी आर्मीसाठी बनवायचा प्रोजेक्ट आहे. तो म्हणजे पहिलं संपूर्ण खाजगी क्षेत्रामध्ये बनलेलं पहिलं विमान असेल ते. हे अशी अनेक, आणि लॉकहीड मार्टिनच्यासाठी विमानाचे पार्ट्स तर मोठ्या प्रमाणावरती सब असेंब्लीज हे टाटा ॲडव्हान्स मटेरियल हे बनवतोच आज गेली कित्येक वर्ष. तर त्यामुळे अतिशय हा डायनॅमिक ग्रुप झालेला आहे. आणि साहजिक आहे की आताचे जे ग्रुप चेअरमन चंद्र आहेत हे अजूनही संपूर्ण फुल मॅरेथॉन धावतात आणि 4 तास 16 मिनिटं 4 तास 20 मिनिटाचा टाइम ते क्लॉक करतात आणि ते आतापर्यंत 6 देशामध्ये मोठ्या मॅरेथॉन होतात, त्या 6ही ठिकाणी ते पूर्ण मॅरेथॉन धावलेले आहे त्याच्यावर. आणि त्यांनी जशी मुंबई मॅरेथॉन सुरू केली तशी त्यांनी न्यूयॉर्क मॅरेथॉन सुद्धा टाटा TCSनी सुरू केलेली आहे. त्यामुळे म्हणजे ज्या ग्रुपचा चेअरमनच मुळे ॲथलेटिक हे आहे याला, तर तो डायनॅमिक असणं हे म्हणजे अपरिहार्यपणे आहे त्याला. तर त्यामुळे आता टाटा ग्रुप हा निश्चित डल नाही. एकीकडे मी स्वतः कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये आज नोकरी करतोय किंवा इतर वेळी सामाजिक म्हणा किंवा कला क्षेत्रामध्ये कुठेतरी धडपड करण्याचा प्रयत्न करतोय. तुमची सुरुवात काहीशी अशीच झाली होती की शाळा कॉलेजमध्ये असताना लेखन म्हणा किंवा इतर अनेक गोष्टी तुम्ही करत होतात, उत्तम वक्ते होता आणि त्यानंतर मग कॉर्पोरेट क्षेत्र एक करिअरची चॉईस म्हणून तुम्ही निवडलं. आणि मग अशा वेळी हे दोन्ही करत असताना किंवा दोन्हीमध्ये धडपड करू इच्छिणाऱ्या, दोन्हीचा बॅलन्स साधणाऱ्या सगळ्या तरुणाईला तुम्ही नेमकं काय सांगा? एक छोटीशी दुरुस्ती आहे की मी हे कॉलेजपर्यंत हे सर्व लिखाण आहे किंवा म्हणजे नाटकामध्ये कामं करणं वगैरे, एकांकिका लिहिणं, त्या स्वतः सादर करणं. एक वर्ष तर पोद्दारच्या स्टेजवर मराठी वाङ्मय मंडळाला मी 3 एकांकिका स्वतः लिहून दिग्दर्शित करून स्वतः काम करून सादर केल्या होत्या ह्याच्यावरती. पण हे सर्व पूर्णपणे मी ह्याच्यावरती म्हणजे ज्यावेळेला मी ग्रॅज्युएशन संपलं त्यानंतर मात्र हे मी पूर्णपणे बाजूला ठेवलं, कारण मला कंपनी सेक्रेटरी व्हायचं होतं आणि ते एक माझ्या पुढे ध्येय होतं. कारण माझी स्वतःबद्दल खात्री होती की मी ह्या बाकीची क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये मी नंबर 1 किंवा सेल्फ सस्टेनिंग होईन अशी काही खात्री नाही. तर त्यामुळे मी जे काय मला वाटत होतं की मी कंपनी सेक्रेटरी म्हणून करिअर करावी, ही त्या करिअरच्या मी पूर्णपणे मागे लागलो. आणि मला वाटतं की नंतर हे आत्ता निवृत्त झाल्यानंतर किंवा त्याच्या आधी थोडे काही दिवस वगैरे हे छंद परत एकदा म्हणजे सुरू झाले त्याच्यावरती. म्हणजे हे लिखाण तर म्हणजे अगदी अलीकडे, त्याच्या तोपर्यंत मी मध्ये मध्ये लेख वगैरे वृत्तपत्रांसाठी लिहित होतो ह्याच्यावरती. ते अजूनही चांगलं आहे. माझ्या महाराष्ट्र टाइम्समध्ये बरेच वेळेला आता गेल्या 2 वर्षामध्ये बरेच लेख वेगळ्या वेगळ्या विषयांवरती आले आणि ते हक्काने सांगतात मला की ह्या विषयावरती लेख लिहून पाठवा म्हणून ह्याच्यावरती. तर ते म्हणजे अतिशय फुटकळ प्रकारचं लिखाण होतं त्या ह्याच्यावरती. म्हणजे कॉर्पोरेट दिंडी हे मी एवढं लिहू शकलो 286 पानांचं, हे मला स्वतःला आश्चर्य वाटलं. पण कॉर्पोरेट क्षेत्रात एकूण यशाचा नेमका तुमच्या मार्ग, कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी एक लक्षात ठेवलं पाहिजे की संधी तुमच्या दरवाजावरती ठोठावत येत नाही, तुम्ही संधी शोधली पाहिजे. आणि संधी शोधली पाहिजे, निर्माण केली पाहिजे. आणि त्यावेळेला तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्ही जरी मी आता B.Com आहे,
पण मी अनेक कंपन्यांमध्ये निगोशिएशन्स, जी टेक्निकल निगोशिएशन्स आहेत किंवा टेलिकॉममध्ये रेग्युलेटरी हा जो जॉब आहे, प्रेसिडेंट रेग्युलेटरी, ह्या टेक्निकल माणसाचा जॉब आहे याच्यामध्ये. बरोबर. कारण त्या ठिकाणी त्याच्यातलं टेलिकॉमचं वर्किंग कसं होतं, टेक्निकल वर्किंग काय आहे वगैरे हे सर्व नॉलेज पाहिजे. पण त्या ठिकाणी म्हणजे मी कुठल्या याच्यावरती कंपनी रिप्रेझेंट करायला किंवा असोसिएशनचा 2 टर्म मी अध्यक्ष होतो, मोबाईल ऑपरेटर्स असोसिएशन. तर नोबडी कुड से की मी टेक्निकल मनुष्य नाही म्हणून ह्याला. तर त्यासाठी आपल्याला जे जे काय ज्ञान पाहिजे, हे ज्ञान ही काही मक्तेदारी नसते, ही काही इंजिनियरचीच मक्तेदारी आहे असं काही नाही ह्या ह्याच्यावरती. की त्याला जे तुमच्याकडे चांगलं लॉजिक आणि चिकाटी जर असेल याला, तर तुम्ही कुठलंही ज्ञान त्या ठिकाणी मिळून ते आत्मसात करून त्याचा वापर कशा प्रकारे करायचा हे तुम्ही करू शकता याला. तर त्यामुळे चॉईस ही तुमच्या समोर राहते की एखादं क्लेरिकल जॉब किंवा एखादा मॅनेजरच्या जॉबवरती आयुष्य काढायचं आहे, त्या ठिकाणी का तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट करून स्वतः इनिशिएटिव्ह घ्यायला शिका, नवनवीन गोष्टी शिका, बी ट्रॅव्हल विथ द टेक्नॉलॉजी ऑर अहेड ऑफ द टेक्नॉलॉजी. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. की बरेच ठिकाणी मी अजूनही पाहतो की हे कॉर्पोरेट दिंडी प्रसिद्ध झालं, त्याच्यामध्ये मी 50व्या वर्षी लोकांचे नोकऱ्या जातात. कारण ते फार उदासीन झालेले असतात, घरामध्ये सुखासीन झालेले असतात, त्याच्यावरती काही नवीन करायची इच्छा नसते, जे काही नवीन बदल असतील त्याला ते हेटाळणी करत असतात की हे काय आहे ह्याच्यावरती, ऑर इट इज नॉट माय कप ऑफ टी वगैरे असं झालेलं असतं. आणि कंपनीमध्ये मग ते एखादा कुठलं तरी यंग माणसाला त्यांच्या पुढे जात होतो आणि ह्यांना जॉब दे लूज द जॉब आणि नंतर मिळत नाही, 50व्या वर्षी कुणी जॉब देत नाही. अशा मला कमीत कमी 3 ते 4 त्याच्यातले 2 जण शिवाजी पार्कचे अमेरिकेतनं भारतात आलेले, जो नोकरी घेतलेली आणि नोकरी गेली आणि त्यानंतर ते अक्षरशः डिप्रेशनमध्ये गेले होते. तर त्या ठिकाणी हँड होल्डिंग सुद्धा फोनवरती करणं की तुम्ही कशा प्रकारे हे करा वगैरे ह्याला, ते सुद्धा मला करायला मिळालं. कारण त्या ठिकाणी माणसाला एकदा डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर सगळे निगेटिव्ह थॉट्स येतात त्याला. तर त्या माणसांना परत एकदा ट्रॅकवरती आणून की तुम्ही 50 वर्ष झालेलं असेल तरी सुद्धा तुम्ही यू कॅन स्टील बी विथ द टाईम, अहेड ऑफ द टाईम वगैरे ह्याला, हे एकदा आत्मसात केल्यानंतर मग काही प्रॉब्लेम येत नाही ह्याच्यावरती. आणि ह्या गप्पांच्या हळूहळू शेवटाकडे येत असताना मी मगाशी तुम्हाला म्हटलेलं की डोंबिवलीवर तुमचं प्रेम आहे, तुम्ही जसं म्हणाल तसं 50हून अधिक वर्ष तुम्ही आता इथे राहताय. आणि ह्या 50 वर्षामध्ये डोंबिवलीचा प्रवास तुम्ही बघितलाय. म्हणजे अगदी सुरुवातीचं स्टेशनच्या आजूबाजूला 2-4 बंगले किंवा 2-4 घरं असलेलं डोंबिवली, ते आज टोलेजंग इमारती उभं असलेलं डोंबिवली. तर हा सगळा प्रवास आणि हा सगळा प्रवास अनुभवत असताना नेमकं पुढे जाताना पुढच्या पिढीला काय सांगाल की या डोंबिवलीचा प्रवास कुठल्या दिशेने चाललाय आणि मग त्या पद्धतीने डोंबिवलीकरांनी नेमकं आता काय करायला हवं? कारण अनेक समस्या आता डोंबिवलीकरांना भेडसावत आहेत, तर त्याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं? एक डोंबिवलीची चेष्टा केली जाते की सांस्कृतिक नगरी, मात्र सोयी सुविधा मात्र काही नाहीत वगैरे ह्याला. तर ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत की 1.5 लाखाच्या वस्तीसाठी वसवलेलं शहर हे डोंबिवली होतं याला. त्याचंच जर 13 लाख 15 लाख झालं तर साहजिकपणे आपला जो मुख्य रस्ता आहे, हा मुख्य रस्त्याच्या आजूबाजूच्या इमारती काही तुम्ही तोडू शकत नाही. बरोबर. तर त्यामुळे ह्या ज्या समस्या आहेत त्या समस्या राहणार. किंवा जे रेल्वेचं जाळं आहे त्याच्यामध्ये ते काही तुम्ही अचानक दुप्पट करू शकणार नाही किंवा त्यासाठी जागा पण नाही, मुख्य म्हणजे जागाच नाही की त्या ठिकाणी म्हणजे एवढ्या दुप्पट करण्यासाठी जाळं याला. तर त्यामुळे ह्या गोष्टींवरती समस्यावरती तोडगा शोधायला पाहिजे याच्यावरती. आणि तर त्याच्यामुळे हे जी डोंबिवलीचं जे काय सांस्कृतिक जो पदर आहे किंवा पोत आहे हा कायम ठेवणं आणि त्याच्या योगे ज्या आपल्या बाकीच्या ज्या समस्या आहेत त्याच्यामधून आपल्याला काहीतरी रिलीफ मिळवणं हा एक चांगला त्याच्यामागे होऊ शकतो. हे डोंबिवली शहरचं आम्ही ज्या ठिकाणी संस्थांमध्ये काम करतो तर त्याच्यामध्ये माझे मित्र मधुकरराव चक्रदेव होते, आप्पा चक्रदेव, ते म्हणायचे की डोंबिवलीचं गावकी पण आम्ही जपतो. बरोबर. कारण डोंबिवली हे लहान गाव होतं, त्या गावामध्ये लोक फार एकमेकांच्या जवळ येत होती ह्याला. तर तशा प्रकारचं जे भावना आहे ही जपणाऱ्या संस्था डोंबिवलीमध्ये आहेत, तशा त्या टिकाव्या. आणि त्यांनी त्याच्यामध्ये आता जी जुनी पिढी आहे ते त्या जुनी पिढीकडून नवीन पिढीने त्याचा भार घ्यावा आणि डोंबिवलीमधलं जे काय राहणीमान किंवा जो आपला ह्याचा सांस्कृतिक दर्जा आहे तो उंचवावा.
ह्याच्यामध्ये म्हणजे असं कुठेही हे नाही की समस्या आणि सांस्कृतिक जीवन ह्या दोन गोष्टी म्हटलं त्याप्रमाणे वेगळ्या आहेत त्याच्यामध्ये. बरोबर. आणि आता अगदीच शेवटचा प्रश्न की ह्या सगळ्यामधून म्हणजे तुमच्याकडे एक कॉर्पोरेट उच्चपदस्थ अधिकारी किंवा मटामध्ये ज्यांच्या नावाने एक 8 कॉलमचं आर्टिकल आलं होतं, हायेस्ट पेड कॉर्पोरेट ऑफिशियल, आणि तिकडनं अगदी मी म्हटलं तसं आमच्या पिढीपर्यंत अगदी हक्काने ज्यांच्याकडे सल्ला मागायला जावा असे माधव काका, ही सगळ्या गोष्टी तुमच्याकडनं आम्ही अनुभवल्या, तुमच्याकडनं खूप शिकतोय, त्या पुस्तकाच्या माध्यमातून असतील किंवा इतर अनेक माध्यमातून असतील. पण तरी सुद्धा आता स्वतःला तुम्हाला ह्या वयाच्या टप्प्यावरती अजून असं काय वाटतंय की एखादी गोष्ट राहून गेली किंवा अजूनही ही एखादी गोष्ट करायची असं काय वाटतं? संगीताचं व्याकरण, मला संगीत चांगलं वाईट हे समजतं, पण संगीताचं व्याकरण ज्याला म्हणजे आपले बच्चूभाई जोशी त्याला शिवानंदचं त्याला संगीताचं व्याकरण म्हणायचं, कुठला राग आहे काय हे, ते मला संगीतातलं व्याकरण पटत नाही. काही जण सांगतात तुमचा आवाज अगदी काही टाकावू नाही, तर ते एखाद दोन गाणी तरी बसवावी. म्हणजे कुठे गेल्यानंतर काय होतं, एखाद्या ग्रुपमध्ये गेल्यानंतर भाषण काही देता येत नाही. बरोबर. 1-4 जोक्स तुम्ही सांगू शकता याच्यावरती, पण त्याच्या पलीकडे काहीतरी करता यावं असं आहे. पण मी त्यासाठी प्रयत्न मात्र करीत नाहीये, हे तेवढंच सांगतो मी की इच्छा आहे, पण त्याला इट इज नॉट बॅक्ड बाय एफर्ट्स. पण मला खात्री आहे तुम्ही जसं मगाशी म्हणालात की मेंटल ब्लॉक होता, तो लिहिण्याने सुटला, कदाचित होऊ शकेल. आम्हाला एक वेगळं माधव जोशींचं रूप बघायला मिळेल. पण आज वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या सगळ्यांशी गप्पा मारायला इथे आलात, त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून आभार. कारण डोंबिवली तुम्ही जसं म्हणालात की एक सांस्कृतिक नगरी आहे, पण ह्या सांस्कृतिक नगरीचं पूर्वीचं अगदी गाव असेल किंवा आत्ताचं अगदी शहरीकरण झालेलं असेल, ह्या सगळ्यामधून तो जो सांस्कृतिक पोत जो तुम्ही मगाशी म्हणालात तो जपण्याचं कार्य ज्या खरं तुमच्या पिढीने केलं, आणि त्या पिढीमधले खऱ्या अर्थाने तुम्ही मगाशी म्हणालात की मी दोन्हीकडे नाही केलं किंवा मी फक्त कॉर्पोरेट केलं, पण तरी सुद्धा रिटायर झाल्यानंतर असेल किंवा काही प्रमाणामध्ये तुम्ही आता गेल्या काही वर्षांमध्ये सांस्कृतिक सामाजिक या सगळ्याच क्षेत्रात कार्यरत आहात आणि आमच्या सगळ्यांसाठी खऱ्या अर्थाने मार्गदर्शकही असता का तुमच्याकडे बघून आम्ही काही गोष्टी शिकतो. त्यामुळे आज तुम्ही इथे आलात त्याबद्दल खरंच मनापासून आभार. ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून सुद्धा मला खात्री आहे की कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या किंवा इतर अनेक प्रश्नांची सुद्धा उत्तरं अनेकांना मिळाली असतील. डोंबिवलीकरांसाठी यामधून सुद्धा अनेक गोष्टी घेण्यासारख्या आहेत की जसं माधव काकांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी एकत्र येऊन हा सांस्कृतिक पोत आणि त्या माध्यमातून का होईना आपण समस्या सोडवण्याचं कार्य कुठेतरी करायला हवं. तुम्ही आज इथे आलात त्याबद्दल एक विशेष भेटवस्तू आमच्याकडून आहे. आपल्या डोंबिवलीमध्येच एक मॉम्स क्रिएशन आहे, त्यांची रेडी टू ईट प्रोडक्ट्स असतात. सो अनेक उत्तम प्रोडक्ट्स आहेत, शिरा असेल आणि खमण ढोका. सो येस, आणि मी म्हणजे वेदचा खूप खूप आभारी आहे, आणि संकेत, मधुरा, समा, त्याच्यानंतर तुम्ही सर्व फार मोठं काम करताय सर्व याच्यावरती की नवीन पिढीच्यातले जे कलागुण आहेत ते सर्वांच्या समोर आणणं, आणि ज्या प्रकारे डोंबिवलीमधले विद्यार्थी आज जे काय मालिकांमध्ये किंवा नाटकांमध्ये वगैरे इतर ठिकाणी जे गाजतायत, आणि तुम्ही स्वतःची नाटकं जी बसवलेली जी सादर करताय, हे खरोखर एक फार मोठं आहे. कारण हे जो सभाधितपणा जो आहे, कारण बरेच ठिकाणी मी पाहिलेलं आहे की तरुण स्वतःचं म्हणजे एखाद्या मुलीला मागणी घालायची असेल तरी सुद्धा धैर्य नसतं, किंवा ग्रुप डिस्कशन करायचे असेल तर त्यावेळेला सुद्धा ते नुसतं तोंडाकडे बघत राहतात, कारण त्यांना कधी बोलायची सवयच नसते, किंवा एक 4-5 माणसं आजूबाजूला बसलेत त्यांच्यासमोर बोलायचं, स्वतःला कसं मार्केट करायचं ह्याची त्यांना कल्पना नसते. तर तुम्ही हे सर्व फार चांगलं कार्य करताय, आणि प्रत्येक हल्ली जी काय एक सिंगल चाइल्ड फॅमिली झालेली आहे तर त्याच्यामधून त्या मुलाला सांघिक भावना ही सुद्धा कधी शिकायला मिळत नाही की आपण ॲज अ टीम आपल्याला सक्सेस आहे. ते फार महत्त्वाचं आहे कॉर्पोरेटमध्ये काम करताना, की ॲज अ टीम प्लेयर किंवा तुम्हाला टीम लीडर कसं व्हायचं आहे, की बाकीच्यांना सांभाळून घ्यायचं. हे याच्यामधून सुद्धा हे जे नाट्य प्रशिक्षण आणि नाटकामध्ये कामं करणं आहेत ह्याच्यामधून फार मोठ्या प्रमाणावरती हे तुमची आपल्या समाजाला हे देणगी आहे याच्यावरती. आणि वेदची ही जी काय संकल्पना आहे तुम्ही अशाच प्रकारे चालू ठेवाल आणि उत्तरोत्तर जास्तीत जास्त समाजाला त्याचा फायदा होईल याची मला खात्री आहे. मला इथे बोलावलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
येस, आणि आज मला खात्री आहे मगाशी म्हटल्याप्रमाणे की तुमच्या मनातल्या अनेक प्रश्नांना उत्तरं मिळालेली असतील. आज या माध्यमातून माधव जोशींसारखं एक व्यक्तिमत्व, त्यांच्यामधला एखादा लेखक, अर्थात कॉर्पोरेट क्षेत्रात काम करत असताना उच्चपदस्थ अधिकारी आणि त्यांच्या स्वतःच्या आवडीनिवडी या सगळ्या जाणून घ्यायचा आपण प्रयत्न केला. अजूनही तुमच्या मनात काही प्रश्न असतील त्यांच्याविषयी तरी सुद्धा कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला कळवा, ते आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू आणि ते त्याची उत्तरं नक्की देतील. आणि हा व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वेद थिएटर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून वेद भेटच्या माध्यमातून असेच वेगवेगळे एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला पुन्हा एकदा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अजून एका अशाच व्यक्तीविषयी जाणून घेण्यासाठी. तोपर्यंत बाय बाय.